आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। समृद्धी महामार्ग झाला आता शक्तीपीठ, परंतु महाराष्ट्रातील डोंगर माथ्यावरील शेतकऱ्यांना कधी समृद्धी आणि कधी शक्ती मिळणार? व्यंगचित्रकार किरण मोरे यांचा सवाल। समृद्धी महामार्ग झाला आता शक्तीपीठ महामार्ग होणार, परंतु महाराष्ट्रातील डोंगर माथ्यावरील शेतकऱ्यांना कधी समृद्धी आणि कधी शक्ती मिळणार, असे परखड मत प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी व्यक्त केले। बागलाण तालुक्यातील ठेंगोडा जिल्हा परिषद गटातील दरी या गावातील तळागाळातील शेतकऱ्यांचे वास्तववादी चित्रण त्यांनी केले आहे। ठेंगोडा जिल्हा परिषद गटातील दरी या गावातील रणजित या शेतकऱ्याने घाटमाथ्यावर कोणत्याही प्रकारे जमिनीचे सपाटीकरण नसताना त्या शेतकऱ्याने डोंगराच्या पायथ्याशी घाटमाथ्यावर ड्रीपच्या सहाय्याने कांदा पीक घेतले असून शेतकरी मोठ्या कष्टाने, मेहनतीने व खडतर परिस्थितीतही जिद्दीने पीक घेतो। शेतापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत खराब रस्ता व ठेंगोडा जिल्हा परिषद गटातील रस्त्यांची दयनीय अवस्था बघता स्वातंत्र्यानंतरच्या 76 वर्षात अनेक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी नेतृत्व केले, परंतु गटातील रस्त्यांची अवस्था मात्र बदलली नाही। लोकसभा व विधानसभेत ही लोकप्रतिनिधींनी नेतृत्व केले, मात्र रस्त्यांची अवस्था नागरिकांना घाट का अशी झालेली आहे। अशा विषम परिस्थितीतही शेतकरी जिद्दीने पिके घेतो व बाजारात आणतो, पण बाजारात त्या पिकाला कवडी मोलभाव मिळतो। जिल्हा परिषद गटातील तळागाळातील दृश्य याचे वास्तववादी चित्रण केले आहे। प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी। पाहूया त्यांचा रिपोर्ट BV न्यूज महाराष्ट्रवर। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार। नमस्कार, मी मजूर घ्यायला आलो आहे आणि इथं बघितलं कांदा शेती कशी वेगळ्या पद्धतीची, म्हणजे कुठेही ओढतोड नाही, नांगरटी नाही, अगदी डोंगर काठावर डोंगरावर शेतकऱ्यांनी कांदा शेती कशी फुलवली, ती पण ड्रीपच्या साहाय्याने। बघून घ्या। कुठंही बाण नाही, वाफा नाही, वावर सपाट नाही, फक्त नळीच्या साहाय्याने कांदा शेती। कांदा उत्पादक शेतकरी आहेत बघा, त्यांनी ही शेती फुलवली आहे। काय नाव आपलं? रणजित। आता तुम्हाला मी एक दाखवतो। इथं त्या कांदा शेतीत जनावरे, गुरंढोरे जाऊ नये म्हणून हे असं बनवलेले बघा। इतकी काळजी शेतकरी कांदा पीक घेताना घेत असतो, परंतु एवढं करूनही एवढ्या डोंगर माथ्यावर कांदा पिकून, आता मी तुम्हाला थोड्या तो रस्ता दाखवल, म्हणजे मेन हायवेपर्यंत जाण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात त्या शेतकऱ्यांना, तो पण रस्ता दाखवल मी तुम्हाला। परंतु एवढ्या डोंगर कपारीतून सुद्धा कांदा पिकवला जातो आणि या कांद्याला कवडी मोलभाव मिळतो, ते फक्त चुकीच्या सरकारी धोरणांमुळे। चला, मजूर बसवले आपण, आता तुम्हाला मी रस्ता दाखवतो। थेट हायवेवर येण्यासाठी रस्ता कसा आहे तो दाखवतो।
बघा आता जिल्हा परिषदचा रस्ता लागल हा. बघा त्याची पण अवस्था कशी आहे बघून घ्या. आपण महाराष्ट्र आपला शक्तीपीठ मार्ग बनवण्याच्या मार्गावर आहे आणि गावखेड्याचे रस्ते कसे आहेत बघा. हा महाराष्ट्र आहे आणि कानाकोपऱ्यात सुद्धा इथं माणूस राहतात हे लक्षात असायला हवं. बघा हा जिल्हा परिषदचा रस्ता आहे. वर्षानुवर्षे अशीच अवस्था आहे याची. कुठल्याही साईड पट्ट्या नाही, खड्डे बुजवलेले नाही आणि अशा परिस्थितीतून शेतकऱ्यांना कांदा असो, मका असो, गहू असो हे उत्पादित करून हे मार्केटला आणावं लागतं. बघा कसं ते पुढचं ट्रॅक्टर चालू आहे. बघा कसं कसं फिरत फिरत चालू आहे. महाराष्ट्रातला शेतकरी अशा अवस्थेत काम करतो आहे खूप गावखेड्यात. बघा हे दाखवण्याचं कारण फक्त एकच आहे की जो शेतकरी माल पिकवतो एवढे काबाड कष्ट करून आणि त्याला जर कवडी मोल दर मिळत असतील तर त्याने करायचं काय. तुम्ही किती AIच्या गप्पा मारा हो, किती AIच्या गप्पा मारा, पोटाला तुम्हाला अन्नच लागणार आहे आणि तो आमचा शेतकरीच पिकवणार आहे. बघा या अशा खड्ड्यातून त्याला प्रवास करावा लागतो. बघा इकडं आजूबाजूला तुम्ही कांदा सुरू आहे. हा एक बारकरी आहे, कांद्याला पाणी देत आहे. भरपूर येणार आहे कांदा, तुम्ही ते घाबरू नका. कांदा येणार आहे, तुम्हाला कांदा फुकटच मिळणार आहे. परंतु तुम्ही शेतकऱ्यांकडे थोडंसं लक्ष द्या. शेतकरी जगला तर तुम्ही जगणार आहे हे लक्षात ठेवा. बघा आमचा जिल्हा परिषदचा रस्ता बघा. हा मुद्दाम दाखवण्याचं कारण आहे की अशा परिस्थितीतून शेतकरी आपली वाट शोधत असतो. हे बघा काय करणार आहे आता बघा.